तुम्ही जर गनिमी काम्याने काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, या कार्यक्रमाला किंवा अमित शहाच्या दौऱ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय जनता पार्टी जशास तसं उत्तर देईल. सकाळी भाजपचे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे यांनी एक आम्हाला चॅलेंज दिलेले. प्रशांत जगतापने आणि काँग्रेस पक्षाने चॅलेंज स्वीकारलं. आम्ही आंदोलन करणार, तुम्ही उधळून दाखवा. जंतर मंतर देशभराचे आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये जे निष्पाप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तरुण तरुणी सहभागी झाले त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून लाठीचार्ज झाला. त्या मुलींचा विनयभंग करण्यात आला आणि शिवाय आता दिल्लीसहित देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये या ठिकाणी त्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, त्यांना हॅरेस करण्यात येत आहेत आणि याला सर्वस्वी या देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत असं आमचं थेट मत आहे. हेच अमित शहा येणाऱ्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यामध्ये येत आहेत. आम्ही या ठिकाणी पुणे पोलिसांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या 1 ऑगस्टला 7 लव चौक शंकरशेठ रोड या ठिकाणी श्री अमित शहा यांच्या मार्गावर आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून श्री अमित शहा यांना जाब विचारला जाणार आहे आणि पुणेकरांच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे की या विद्यार्थ्यांची तुम्ही आणि त्यांच्या कुटुंबियांची आपण माफी मागावी. त्यांच्यावरचे गुन्हे जे दाखल झालेत ते माघारी घेण्यात यावे आणि ज्यांना मारहाण की विनयभंग झाले त्यांच्यावर त्या पोलिसांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावेत. काँग्रेसनी ज्या पद्धतीने आम्ही निषेध करू, आंदोलन करू असं म्हणलंय, मी प्रशांत जगताप जे काँग्रेसचे अर्धे अध्यक्ष आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही 7 लव चौकात आंदोलन घोषित केलंय. भारतीय जनता पार्टी तुम्हाला आव्हान देते की इलाका तुम्हारा रहेगा लेकिन धमाका हमारा रहेगा. आम्ही अमित भाईंचं त्याच चौकात जंगी स्वागत करू. तुम्ही जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ. अमित भाई तर पुण्यात मोठ्या दिमागात येतील, त्यांचं स्वागत जंगी होईल. पण भविष्यामध्ये तुमचा काँग्रेसचा एकही नेता पुण्यामध्ये उजळ माथ्याने आम्ही फिरू देणार नाही. तुम्ही जर गनिमी काम्याने काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, या कार्यक्रमाला किंवा अमित शहाच्या दौऱ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय जनता पार्टी जशास तसं उत्तर देईल. येणाऱ्या शनिवारी अर्थात 1 ऑगस्टला पुणे शहरात येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्याकरता पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार आहे. पुणे पोलिसांचा खूप दबाव आहे. पुणे पोलीस आम्हाला या ठिकाणी सातत्याने रोखण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा पुणे शहर काँग्रेस हे आंदोलन करणार हे निश्चित आहे. पण त्याचबरोबर आज सकाळी भाजपचे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे यांनी एक आम्हाला चॅलेंज दिलेले. प्रशांत जगतापने आणि काँग्रेस पक्षाने चॅलेंज स्वीकारलं. आम्ही आंदोलन करणार, तुम्ही उधळून दाखवा. आम्हाला या शहरामध्ये भाजपच्या टोळ्यांची ताकद नका मोठी आहे का पुणे शहर पोलिसांची ताकद मोठी ते पाहिजे, कारण की आमच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचं काम पुणे शहर पोलीस सांभाळतात. पण आता भाजपची टोळकी सांगतायत की ते उधळून लावणार, त्याच्यामुळं पुणे पोलिस त्यांना रोखतात का नाही ते या ठिकाणी पाहिजे. आणि त्याचबरोबर अर्धा अध्यक्ष अख्खा अध्यक्ष याच्यापेक्षा या ठिकाणी ज्या अध्यक्षाचं चॅलेंज तुम्हाला स्वीकारून रस्त्यावर यावं लागतं, त्याचा अर्थ प्रशांत जगताप अर्धा अध्यक्ष का एका अध्यक्ष मोठा अध्यक्ष याच्यापेक्षा प्रशांत जगताप भाजपला या ठिकाणी चॅलेंज देऊ शकतं. हे आज मान्य धीरज घाटेंनी या ठिकाणी मान्य केलं. त्याच्यामुळं त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी भाजपचं आव्हान स्वीकारलं हे या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो.